पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 15 मे 2025 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता 2% वाढीसंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार 1/1/2025 पासून लागू करण्यात आलेला 2% महागाई भत्त्यातील दरवाढ जी आहे ती अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुद्धा लागू राहील आणि महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1/1/2025 पासून 55% दरानं महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे। त्यामुळे निश्चितच अखिल भारतीय सेवेतून जे कर्मचारी रिटायर्ड झालेले आहेत, निवृत्तीवेतनधारक जे आहेत, कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत, त्यांना 1/1/2025 पासून 55% दरानं महागाई भत्ता मिळणार आहे आणि हा महागाई भत्त्याचा फरक जो आहे तो जानेवारी ते मे हा थकबाकीसह मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच या संवर्गातील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। लवकरच पुढील महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ही महागाई भत्ता वाढ जी आहे ती वाढ लागू होणार आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय देखील जून महिन्यामध्ये निर्गमित होणार आहे। त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या जून पेन्शनसोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आणि पेन्शनधारकांनासुद्धा जून महिन्याच्या पगार पेन्शनसोबत त्यांना 55% दरानं म्हणजेच 2% वाढ जी आहे ती प्रत्यक्षात जून महिन्यापासून मिळणार आहे। सोबत थकबाकी जी आहे 5 महिन्याची ती सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच या सामान्य प्रशासन विभागाच्या धर्तीवरती पुढील महिन्यामध्ये कर्मचारी पेन्शनधारकांच्या विषयी हा शासन निर्णय निघणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि गुड न्यूज आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा। धन्यवाद।